धर्मवीर संभाजी, धर्मवीर संभाजी। मयूरेश शारदा रमणा, मयूरेश शारदा रमण दैत्य कंदना शंभुनंदना, यावे कुहळित रस नौरंग वंदितो चरणाजी जी, वंदितो चरणाजी जी, वंदितो चरणाजी जी। महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी, आक्रमणांचं निर्दालन करणाऱ्यांची भूमी, समृद्ध संस्कृती आणि परंपरांची भूमी। या मातीनं अनेक सेना धुरंधर निर्माण केले, उत्सद्दी राजकारणी, कुशल प्रशासक आणि मुरब्बी सेनापतीही निर्माण केले। पण या भूमीत नेहमीच उठून दिसली ती आसमानी कर्तृत्वाची पिता पुत्रांची जोडी। ही जोडी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी, छत्रपती संभाजी म्हणजे निधड्या छातीचा रणझुंजार, प्रखर निष्ठावान स्वराज्यप्रेमी, बुद्धिमान राज्यकर्ता, मृत्यूलाही हरवणारा शिवपुत्र। सईबाई राणी साहेबांच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 ला संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्याला युवराज मिळाले। संभाजी राजांनी शिवराय जिजाऊ महासाहेबांचे आशीर्वाद घेतले आणि हा शिवशाहीचा त्रिशूळ दुश्मनावर फुटला। शत्रूवर वेगवान हल्ला चढवत संभाजी राजांनी धुळी, धारवाड, रायबागच्या बाजारपेठा मारून प्रचंड लूट मिळवली। साक्षात शिवचैतन्य समोर तांडव करत होतं, शत्रूचा खुर्दा उडत होतं। शंभूराजांनी नवा मुलूक स्वराज्य दौलतीत जोडला आणि प्रचंड विजयश्री घेऊन शंभूराजे रायगडावर दाखल झाले। त्यांच्या जय जयकारानं रायगड दुमदुमून गेला। राणीसाहेब, कर्नाटक मोहिमेवर शंभूराजांनी असा काही पराक्रम केलाय की भरभरून शब्द संपत्ती असणाऱ्या माझ्यासारख्या कवीलाही शब्द सुचत नाहीये। इतकी यशस्वी मोहीम केलीये की आदिलशाहीला दहशत बसली। इथून पुढे संभाजी राजांचा घोडा इथं नुसता फुरफुरला तरी तिथं औरंग्याच्या सरदारांना कापरं भरेल। सारी खबर आली आमच्याकडे कवीजी। युवराजांच्या पराक्रमाचे डंके साऱ्या स्वराज्यात वाजू लागलेत। खरंच आपण अगदी शिवपुत्राला साजेशी कामगिरी केली युवराज। आता दक्षिणेत कन्याकुमारी पासून उत्तरेत नर्मदेपर्यंत स्वराज्य फोफावेल यात तिळमात्र शंका नाही। पुरे राणीसाहेब, इतकं कौतुक बरं नव्हे, अशानं बिघडून जाऊ बरं आम्ही। काहीतरीच आपलं राजे, सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या उशीत घडवलेलं सोनं आहात आपण। थोरल्या महाराज साहेबांचा लाडका छावा बिघडेल कसा बरं? पण स्वराज्यात खूप काही बिघडलंय। पंत बाबासाहेबांनी घालून दिलेला शिरस्ता जो कोणी मोडेल त्यास कडक सजा फरमावण्यात येईल। होय ना? मग ती शिस्त मोडण्याचं धाडस कसं काय केलं? आम्ही? होय, तुम्ही निमगावच्या सदानंद गोसाव्यांना इनाम मिळालेल्या जमिनीचा खटला आठवा। या जमिनीवर पुढील 2 वर्ष सदानंदास सनद मिळेल असं तुम्ही सांगितलं, बरोबर? ते म्हणजे बरोबर का नाही जी? बरोबर। मग आज 2 वर्ष उलटून गेली तरी ती का दिली गेली नाहीत? आम्ही चौकशी करून सांगू। चौकशी कशाची करताय? मी स्वतः सदानंदास इनाम देण्यास मना केले। गैरसमज होतोय राजे। पुरावा हाती असल्याशिवाय आम्ही बोलत नाही अनाजी। आणि अनाजी हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे। स्वराज्याचे काही मंत्री जबरदस्तीनं आपल्या सुभ्यातून सारा वसूल करतात, रयतेची पिळवणूक करतात आणि तेही या श्रेणीच्या राज्यात।
हे पाप करवलं तरी कसं? माफी असावी महाराज. एक वेळ माफ करावं. झालेली चूक दुरुस्त करण्याची स्वामींनी एक संधी द्यावी. अनाजी, आपण सर्व आम्हास वडील आहात. आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे स्वराज्य उभारणारे शिलेदार आपण. आबासाहेबांचे प्रतिनिधी म्हणून रयत आपणाकडे पाहते. आपल्याकडून अशी चूक पुन्हा होऊ नये. तुमच्याकडून घडलेल्या या अक्षम्य चुकीबद्दल न्यायसभेत जबाब द्यावा लागेल. या आपण राणी साहेब, कसल्या विचारात हरवलात आपण? मंत्री वर्गाला आम्ही बोल लावला ते आवडलं नाही वाटतं आपल्याला. तसं नव्हे, कोणी आगळीक केली तर त्याचा मुलाहिजा न ठेवणं हे रास्तच आहे. स्वराज्याचे कायदे सर्वांना सारखेच. पण हल्ली आपलं असं अधिकार वाणीनं बोलणं मंत्र्यांना आवडत नाही असं वाटतंय आम्हाला. न आवडो, आबासाहेब आमच्या जागी असते तर त्यांनीही हेच केलं असतं. अशा सगळ्या स्वार्थी गिधाडांना आम्ही ठणकावून सांगतो की शत्रूची आणि घरभेद्यांची अशी कितीही वादळं आली तरी फिकीर नाही. राज्य सुरक्षा आणि विस्तारासाठी आम्ही प्राणही देऊ. एका शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा आसमानात उंचावण्यासाठी अशा 100 संभाजींच्या मुंडक्यांचा सडा पडला तरी बेहत्तर. एक दिवस मात्र दैवत फिरलं. एक मराठा जिल्ह्यात चाटीत चाटीत वतनाच्या आशेनं फितूर झाला. त्याचं नाव गणोजी शिर्के. दादा, आज कसं काय येणं केलंस? आलोय अशासाठी तू दाभोळचं आणि तिकडचं सगळं देशमुखीचं वतन आमच्या नावे केलं पाहिजे शंभूराजे. दादा, आणि वेडायस का? आणि जिथं महाराष्ट्र शिल्लक राहतो की नाही हे माहित नाही, तिथं दाभोळच्या तुकड्याचा काय विचार करतोयस तू? आधी औरंगजेब तर संपू दे ना. हे युद्ध कुठेतरी संपू दे. गणोजी, तुला माहित नाही युद्ध कसं चाललंय ते. अरे, तू दाभोळच्या तुकड्यासाठी बसलायस. तुला मुलगा झाला तर त्याच्या बारशाचे सगळे महोत्सव करत बसलायस. पण माझ्या नवऱ्याला तू बघितलं नाहीस. अरे, गेल्या 8 वर्षात माझ्या नवऱ्यानं कधी रात्रभर झोप घेतलेली मला आठवत नाही. रात्री बेरात्री रायगडावर नौबती वाजतात तेव्हा आम्हाला कळतं की शंभूराजे किल्ल्यावर आलेत म्हणून. आणि सकाळच्या प्रहरी आम्ही उठायच्या आधीच स्नान संध्या पूजा आटोपून हातात नकाशे घेऊन बसलेले असतात. मावळ्यांना सांगत असतात, आज इथं जा, आज तिथं जा. दादा, अरे, या 8 वर्षात तब्बल 120 लढाया शंभूराजांनी केल्या. आणि या 120 लढायांमध्ये कुठंही माघार नाही शंभूराजांची. 200 किल्ल्यांचे सतत 4 वर्षांचे वेढे. तळ कोकणावर औरंगजेबानं 3 वेळा सेना पाठवल्या. 3ही वेळेला त्याच्या मोहिमा उद्ध्वस्त केल्या. अरे दादा, ज्या माणसाला आपल्या मुलाचं बारसही करायला मिळालं नाही, आम्हीच परस्पर उरकलं. 8 वर्षात बिछाण्याला पाठ लावून आडवा झोपलेलं कोणी पाहिलं नाही रे. अरे, अंगावर जखमा व्हायला जागा शिल्लक नाही. इतक्या जखमा अंगावर घेऊन ज्यांनी 4 लाख शत्रूचा खात्मा उडवला आणि अजूनही 3-3.5 लाख सैन्य औरंगजेबाचं शाबूत आहे. थोडा तरी विचार कर. येसू, राज्याभिषेकाच्या वेळेला आपल्या दोघांचे बाबा पिलाजीराव शिर्के यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला सांगितलं होतं शिवाजी महाराजांना की आमचं वतन द्या. तेव्हा राजांनी दिलं नाही. त्यावेळेस ते म्हणाले होते, गणोजीला मुलगा होऊ दे मग देतो. आता मुलगा झालाय, आता वतन दिलं पाहिजे ना. नाहीतर शिवाजी राजांप्रमाणे शंभूराजे सुद्धा लबाडीनं बोलतात असं म्हणावं लागेल. इतकं बोलायची वेळ आली. स्वराज्याचा पसारा कसा सांभाळायचा हे समजत नसताना स्वतःच्या वतनाच्या तुकड्यासाठी माझाच भाऊ मरतोय हे बघून मला शरम वाटू लागली. मी आता हा प्रस्ताव राजांच्या पुढे मांडू शकत नाही. ठीक आहे, तुम्हाला जमत नसेल
तर औरंगजेबही आम्हाला तितकाच जवळचा आहे. रामखोर शंभूराजांचा मेहुणा येसुबाई राणी साहेबांचा भाऊ एका टिचभर वाटण्यासाठी इकला गेला. नात्याच्याच पदरानं स्वराज्याची कदर सोडली. ज्या खात्यानं मुकर्रब खानाला शंभूराजांचा ठाव ठिकाणा दाखवला. न्यायदानासाठी शंभूराजे संगमेश्वरला आले होते. ज्या वाटेवर सैन्य नव्हतं ती वाट गणोजीनं खानाला दाखवली आणि खानानं डाव साधला. न्यायदानात मग्न असताना मोगलांनी देसाईंच्या वाड्यावर हल्ला केला. शंभूराजांनी कडवी झुंज दिली. पण दैवाचे फासे उलटे पडले आणि सह्याद्रीचा छावा जेरबंद केला गेला. एखाद्या बुरट्या चोराला कोहिनूर सापडावा तसं खानाचं झालं. मोगलांना विश्वास बसना की खरंच शंभूराज आपल्या हाती सापडले. राजांना आणि कवी कलशांना हातात बेड्या घालून बहादूर गडावर आणण्यात आलं. मोगल जन्नत नसीब झाल्यासारखे आनंदी झाले. आपली आसमानी फतेह झाली या विचारानं बेहोश झाले. पण त्यांना माहित नव्हतं की सिंहाला कधी ठाण बंद करताच येत नाही. अरे औरंगजेबाला वाटलं आपण संभाला गिरफ्तार केलं, आता आपण सारं काही जिंकलं. पण संभाजीराजे आणि कवी कलशांनी त्याला त्याही परिस्थितीत हरवण्याचा जंग बांधला. मृत्यूलाच मारण्याचं धाडस उडी मारगून शंभूराजे आले. शंभूराजे, एक शेर अर्ज करता हूं. जरूर कवि जी जरूर. खून से लथपथ है तेरा अंग, तूने तो खुद पे ही चढ़ा लिया भगवा रंग. शंभूराजे, क्या खूब लड़े हो तुम जंग, कि देखकर तुम्हें तख्त त्याग कराया औरंग. बैठा है सामने घुटने टेक कर. बहुत खूब कविराज, बहुत खूब. खामोश कमीने, बादशाह को ताजीम दो. ती मागून मिळणारी गोष्ट नाही. ताजीम देण्यासाठी व्यक्ती ही त्या लायकीची लागते. मगरूर, जबान चलाता है. सलाम करो बादशाह को. कभी नहीं. सलाम कर, सलाम कर. सलाम कर, कर सलाम. अब अक्ल ठिकाने आई या अब भी कुछ कटार के वार पेश करूं? कटार के वार, वो भी मराठों पर, वो भी सामने से. इतनी हिम्मत है? जबान संभालो. ये हिंदुस्तान के आलमगीर की सल्तनत है. बड़े बड़े रुस्तम मौजूद है यहाँ. तुझसे कोई नहीं डरता. अच्छा, तो हाथ खोल दो हमारे. तो यार ये क्या हो रहा है? नामाकुल, बदकार, बता बता कहां है तेरा खजाना? अरे उभा महाराष्ट्रच आमचा खजाना. जा, हिम्मत असेल तर आमच्या गडाचं फक्त एक ढेकूळ आणून दाखव. तुला वाटतं की तू खूप पराक्रम केलेस, पण आमच्या सरदारांच्या मदतीशिवाय ते तुझ्या बापाला. औरंगजेब, इज्जत से बात कर. आमचे आबासाहेब महाराज होते, पण स्वतःच्या हिमतीवर झालेले. तू फेकलेली खिल्लत उचलून राजे झाले नाहीत ते. शैतान, बता बता हमारे कौन कौन से सरदार तुझे शामिल है? शेर की गुफा में चूहे नहीं आते औरंगजेब. खामोश बदतमीज. जशी माती असते ना औरंगजेब, तशाच मूर्ती घडतात. आमच्या सह्याद्रीच्या मातीत जी निष्ठा आणि अस्मिता आहे ना, ती तुझ्याकडे नाही. बस करो संभा, बस करो, वरना कुत्ते की मौत मारूंगा. कुत्ते की मौत देखी है कभी? कशी पाहणार? अरे त्यासाठी कुत्त्यासारखं इमानदार असावं लागतं. तख्त मिळवण्यासाठी स्वतःच्या बापाला कैदेत टाकणारा तू
स्वतःच्या भावंडांना ठार करून सिंहासनावर बसलेल्या तुझ्या सारख्या विश्वासघातक्याला इतकी चांगली मौत नसीब नाही होणार. मस्ती वही तो, तेरी कैद में है तो इतनी मस्ती, कहीं कैद से बाहर आ गए तो न इस बात का कोई गम न कोई खेद है आलमगीर, मरते मरते मिटा देंगे इस भूमि में तेरी तकदीर. खामोश शैतान के बच्चे, मुंह खोलते ही हमारी बेइज्जती करने वाली इस कवि की जबान काट दो और अपनी आंखों से आग उगलते हुए इस संभा की आंखें जड़ से उखाड़ दो. अरे वाह कविराज, देवच पावला. डोळेच नसतील तर रोज उठून या औरंगजेबाची घाणेरडी शकल तरी दिसणार नाही. या अल्लाह. हुजूर, आपके हुक्म की तामील की गई है. अच्छा, क्या संभा चिल्लाया? जी नहीं हुजूर, उसने उप तक नहीं किया. क्या नहीं किया? क्या उसने रहम करने की ख्वाहिश जताई? नहीं हुजूर. कैसे मुमकिन है? इतनी खौफनाक सजा दी हमने और वो नहीं चिल्लाया. जी मिट्टी असे पहाडी राजे पैदा करते, ती आम्हाला कधीतरी जिंकता येईल का? जाओ, कुछ भी करो, हम उस संभा को दर्द में देखना चाहते हैं. अपने हाथ जोड़कर हमसे दया की भीख मांगते हुए देखना चाहते हैं. जाओ, उसे मारते रहो, जाओ. आबासाहेब प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्रावरून ओवाळून तुम्ही एक कोहळा फोडला होता आणि आऊसाहेबांच्या सांगण्यावरून तुम्ही त्या कोहळ्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी मानाने त्याला जागा देऊन त्याचं दफनही केलं. तो कोहळा पुढच्या पिढ्यांना कळावा. आबासाहेब, आज तुमच्या या छाव्याला हा औरंग इतका छळतोय, त्रास देतोय, त्याचे कान आसुसलेत की कधी आम्ही दयेची याचना करतोय. आज आम्हाला कळतोय आबासाहेब की माझ्या जगण्यापेक्षा माझ्या मृत्यूनं जास्त काम चांगलं होणार आहे. आबासाहेब, धर्मासाठी लढावं कसं हे तुम्ही आम्हाला शिकवलं आणि दाखवूनही दिलं. आता धर्मासाठी मरावं कसं हे दाखवून देण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. आबासाहेब, जवळजवळ 1 महिना होत आलाय. सातत्यानं आमचे हाल चाललेत. अहो, एकाच दिवशी सगळं नाही करायचं. एकदा कान कापला की त्या यातनातून बाहेर येईपर्यंत दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा. ह्या यातनेतून बाहेर येऊ लागलो की बोटांची नखं उपटायची तर कधी बोट तोडायची. एके दिवशी तर आज्ञा झाली की कोशिंबीर करण्यासाठी काकडी जशी सोलतात तशी ह्याची कातडी सोला. आबासाहेब, झाडाच्या बुंध्याला रंधे लावावेत तशा सालड्या सोलल्या माझ्या. पण एक गोष्ट अशी की आम्हाला औरंगजेबाने केलेल्या छळापेक्षा आमच्या नुसत्या नावानं घाबरणारे लोक ज्या वेळेला आम्ही जेरबंद झालो आणि बहादूरगडाच्या परिसरामधून जात असताना त्याच माणसांनी माझ्या डोक्यावरचा जिरेटोप सक्कम उपसला आणि विदूषकाची टोपी घातली. आबासाहेब, आमचे हात पाय लोखंडी खोड्यामध्ये अडकलेले होते. स्वतःचा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी माझ्यावर दगड काय फेकतायत, भाल्यांनी काय टोचतायत. काही लोकांनी तर मूत्र आणि विष्ठा सुद्धा टाकली. कारण त्यांना माहित होतं आबासाहेब की सिंह आता जेरबंद झालाय, तो काहीही करू शकणार नाही.
आपल्याच लोकांनी दिलेल्या ह्या त्रासापुढे औरंगजेबाने दिलेला त्रास आम्हाला काहीही वाटला नाही. औरंगजेब कान लावून बसला होता. कधी आम्ही विव्हळतोय, क्षमेची याचना करतोय, तसं काहीच घडे ना. म्हणून त्यांनी पठाणाला पुन्हा आज्ञा दिली की ह्याच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून ह्याला नवीन दृष्टी द्या. त्याप्रमाणे तो पठाण आला. हातात 2 लाल बुंद निखाऱ्याच्या सळया घेऊन आणि मला म्हणाला, आखे बंद करो राजाजी, आखे तो बंद करो. स्वार्थासाठी फितूर होणाऱ्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी स्वामी निष्ठांनी डोळे फोडूनच घेतले पाहिजे. डोळे बंद करून काय करू. आता शेवटचं, ह्या माझ्या महाराष्ट्राकडे मी डोळे उघडे ठेवून बघतो आणि माझ्या माणसांकडे सुद्धा. जगदंबा माझ्या या कार्याला यश देईल. आप अपना काम करो असं मी त्या पठाणाला सांगितलं आणि त्यानं त्याचं काम करत असताना आम्ही फक्त जगदंब उदयोस्तु जगदंब एवढंच म्हणत सगळी दुःख देवीच्या चरणावर वाहत राहिलो. आबासाहेब, जगदंब उदयोस्तु जगदंब. नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नयनं छिन्दन्ति शस्त्राणि नयनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति. मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राम भाई टिळक पाटील, संस्थापक अध्यक्ष छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य.